तर तिचं असं होतं, संजय सर. अच्छा. काय म्हणजे तोपर्यंत मला माहीतच नव्हतं. आणि तेव्हा मला त्या रुचाकडनं, असिस्टंट डिरेक्टरकडनं कळलं. आणि तिलाही, आय थिंक तिलाही, म्हणजे तिला सांगितलं नव्हतं की असं कोणाला सांगायचंय, नाही सांगितलंय, तर की पूर्ण आम्हाला गेटअप आणि मेकअप सगळं रेडी केलं टॉप टू बॉटम. आणि त्यांनी सांगितलं की चला आता आपल्याला स्विमिंग पूलमध्ये जायचं. ठीक आहे, गेलो. मग त्यांनी ते मास्क वगैरे लावले. एकदाच मी कुठल्या तरी काळी 2-3 वर्षापूर्वी मी स्कुबा डाईव्ह केलं होतं, तर त्याच्यामुळे ना ते थोडेसे जे काही सायन्स असतात ते मला माहित होते. पण ते A to Z शिकवण्यापासून आम्हाला परत पुन्हा एकदा सुरुवात. ठीक आहे, माझं झालं, सर मला काय येऊन सांगतायत, ड्यूप आहे ना करायला. मग नंतर कळलं की नाही, ते मला करायचं. अच्छा. ते मला करायचंय. आणि लिटरली स्विमिंग पूल, कारण की आम्ही त्या स्विमिंग पूल मध्ये शूट केलेलं. स्विमिंग पूल त्याच्या एक 10-12 फीट वर एक तो स्टेज बांधला होता, त्यात मला उभं राहायचं होतं. स्विमिंग पूलची हाईट म्हणजे डेप्थ होती एक 17-18 फीट. आणि काय नाही, ते साखळी बांधली त्यांनी मला विचारलं की काही नाही होईल, काही नाही होईल, मस्त होईल. म्हणजे ह्याची तर प्रॅक्टिस केलीच नाहीये. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. खरं तर राजा शिवाजी या मराठी चित्रपटाची घोडदौड सगळीकडे सुरू आहे. यश जे आहे ते भरभरून मिळतंय, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. आणि याच चित्रपटात एक मराठमोळ्या अभिनेत्रीने छान गेस्ट अपीअरन्स केलेला आहे. आणि ती अभिनेत्री म्हणजे रिशा परदेशी. रिशा आहे आपल्यासोबत. रिशा, खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. इतकं छान काम मला वाटतं या निमित्तानं तुला करता आलेलं आहे. सगळा स्ट्रगल असतो, आपल्या सगळ्या गोष्टी असतात, पण जेव्हा मोठ्या पडद्यावर झळकतो ना, ती गोष्ट आपल्यासाठी वेगळी असते. पण या सगळ्यात सुरुवातीला अर्थात काहीच दिवसांपूर्वी वडिलांचं निधन झालंय, तरी तू मुलाखत देतेस, तुझं काम पार पाडतेस, कारण शो मस्ट गो ऑन आपण आपल्या या क्षेत्रात म्हणतो, ते करतेस. पण हो, म्हणजे काय सध्या आहे सगळं मनामध्ये? खूप तुटलेल्या हृदयाने ह्या सगळ्या गोष्टी मी करते. कारण की फिल्म रिलीज झाल्यावर एका आठवड्यात बाबांची अशी न्यूज आली. तर त्यामुळे ना मला कळत नाही, इतकी मिक्स फिलिंग्स आहेत ना प्रेरणा, की मी खुश होऊ की मी दुःख व्यक्त करू. कारण की बरेच लोकांना माहीत नाही आहे की माझ्यासोबत पर्सनल लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत. तर मला म्हणजे इतकं मिक्स फिलिंग्स येत आहेत की कॉंग्रॅच्युलेशन्सचे मला मेसेजेस पण येत आहेत. आणि ज्यांना माझ्या बाबांबद्दल कळत आहे तर ते सॉरी फीलही करत आहेत. तर प्रत्येकाला तर मी जाऊन माझी व्यथा तर नाही सांगू शकत आहे. तर ह्यातनं आता टॅकल कसं करायचं हे मी अजूनही मॅनेज करते. पण म्हणतात ना की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही बॅलन्स करून आपण चालायला पाहिजे. तेच करायचं मी आता सध्या तरी प्रयत्न करते. पण बाबांना तुझ्या क्षेत्राबद्दल काय वाटायचं, तुला जेव्हा काम करताना ते बघायचं? ह्या क्षेत्रात जे मी आले ते फक्त आणि फक्त मी माझ्या बाबांमुळेच आले. माझ्या आई बाबांची दोघांची साथ होती. पण माझ्या बाबांचा अट्टहास खूप असायचा की नाही, मला माझ्या मुलीला एकतर अभिनय क्षेत्रात किंवा क्लासिकल डान्सर असं काहीतरी त्यांना बनवायचंच होतं. त्यांना कला क्षेत्राची फार आवड होती. आणि त्याच्यामुळे ते कुठे ना कुठेतरी त्या गोष्टी माझ्यात शोधायच्या. आणि त्यामुळे ते सतत, म्हणजे जे मला लहानपणापासून ओळखतात, जे माझ्या बाबांना ओळखतात, तर त्यांना माहिती आहे की बाबा लहानपणापासून माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये असायचे. ते पुढे जाऊन आपण मोठे होतो, आपण एक काय म्हणतात मॅच्युअर्ड होतो, तर प्रत्येक वेळेला आपण आई बाबांना नाही घेऊन जात. आणि तीही खंत असायची माझ्या बाबांची की यार सगळीकडे तर तू का घेऊन नाही जात, मला शूटिंगला का घेऊन नाही जात. पण जेव्हा मी लहान होते, अगदी म्हणजे 18, 19, 20 वर्षांची असताना बाबा सेटवर यायचे. बाबा माझ्या प्रत्येक कार्यक्रमात यायचे. इवन मी जेव्हा क्लासिकल डान्स शिकायचे तर माझ्याहून जास्त तर माझे बाबा फेमस होते तिथे. तर त्यांना ती भयंकर आवड होती आणि त्यांच्याचमुळे आज मी या कला क्षेत्रात आहे. राजा शिवाजी बद्दलचं तुझं काम त्यांना पाहायला मिळालं होतं का, किंवा त्याबद्दल माहिती होतं की तू केलंयस काम वगैरे? हो, त्यांना माहित होतं, पण त्यांनी नाही पाहिलं माझं काम. आणि मी इतकी बिझी होते, म्हणजे आई बघून आली, त्यांनी तेव्हा विचारलेलं की तुम्ही येताय का, मी चालले बघायला फिल्म दिशाची. तर तेव्हा ते म्हणाले की नाही तू बघून ये, मी नंतर जाईन वगैरे. माहीत नाही त्यांनी ते नंतर असं बोलल्यावर मला कळलंच नाही की कदाचित त्यांना माझ्यासोबत जायचं होतं की त्यांना, म्हणजे माहीत नाही. पण ते सगळ्यांना आवर्जून फोन करून सांगायचे की अरे राजा शिवाजी जो चित्रपट आलाय ना महाराजांवर, ते बघणं तर गरजेचं आहे, कारण की आपल्या महाराजांचा तो चित्रपट. पण त्यात माझी मुलगी पण आहे.
तर ते फार कौतुक करायचं फोन करून करून. तर मी असं विचार पण केलेला, मी आईला पण मी बोललेले माझ्या, की थोडं मी ह्यातनं एक फ्री झाले ना की नेक्स्ट वीकमध्ये, कारण की फ्रायडे टू फ्रायडे, राईट. तर मी माझा असा विचार चाललेला की नेक्स्ट वीकमध्ये मी त्यांना घेऊन जाईल. आई वडिलांसोबत. हां, की चला मी सोबत आहे तुमच्या. हा. आणि सॅटर्डेला ती बातमी आली की ते नाही आहेत. तर एक ती खंत राहिली आहे की नाही, ते माझा जो सक्सेस आहे तो नाही पाहिला त्यांनी. पण मला असं वाटतं लोकांच्या भरभरून शुभेच्छा येतात. मला वाटतं आपल्या वडिलांची साथ कायम असते, ते कुठेही असतील ते तुझ्यासोबत कायमच हो, असतील आणि ते हो, बघतील तुझं नक्कीच, काम. नक्कीच, पण आता नक्कीच. अर्थात शुभेच्छांचा वर्षाव होतोय, कारण जे काही काम केलेलं आहेस तू, अर्थात वॉटर सीन असेल किंवा संजय दत्त यांच्यासोबत हो, हो. स्क्रीन शेअर करणं हो, असेल, हो. काय काय फीडबॅक्स मिळतात तुला, लोक काय म्हणतात? खूप छान, खूप छान. म्हणजे मला तर स्वप्नच वाटत होतं हे, की म्हणजे फीडबॅक तर इतके उत्तम आलेत. मला वाटलंही नव्हतं की लोकांना मी समजेल की अरे ही तर दिशा परदेशी आहे, कारण की मी फारच वेगळ्या वेशात होते. हो. मी मराठा आणि तू फार साम्राज्यात, रिव्हील पण केलं नव्हतंस मला वाटतं राईट चित्रपटाबद्दल. मी मराठा साम्राज्यात नव्हते, तर त्याच्यामुळे ते लोकांसाठी तर ते एकदम की अरे दिशा या ह्याच्यात आदिलशाहीमध्ये. तर त्यावेळेला मला असं वाटलेलं की लोक थोडं ट्रोल करतील किंवा लोक खंत व्यक्त करतील की दिशा तू मराठा ह्याच्यात का नाही. पण नाही, लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला, म्हणजे आपलंसं करून घेतलं. आणि मेन म्हणजे माझ्या ऍक्टिंगसाठी किंवा माझ्या लुकसाठी त्यांनी भरभरून कौतुक केलं की मस्त दिशा, खूप छान केलं. म्हणजे अपेक्षा नव्हते तेवढं चांगलं करून दाखवलं आणि वेल डन. इथून एक बोलतात ना, सुरुवात झालेली आहे तुझी. ऑडिशन प्रोसेस कशी होती, काय कधी तुला विचारणा झाली होती, शूट कधी झालंय हे थोडंसं येस, 2025 फेब्रुवारी मला फोन आला रोहन मापुसकर टीमकडून. आणि रोहन सर तेव्हा कास्टिंग करत होते. आय डोंट नो, त्यांनी ती मी झी मराठीवरची सिरियल करत होते, लाखात एक आमचा दादा. तर तेव्हा काही एपिसोड्स त्यांनी पाहिले होते माझे. आणि ते बघून त्यांनी माझा नंबर, की अरे मला दिशा परदेशीचा नंबर हवा आहे, मला कॉन्टॅक्ट हवा आहे. आणि तेव्हा मग त्यांनी सेटवरती 2-3 लोकांना, जे कलाकार ऑलरेडी राजा शिवाजीमध्ये आहे, त्यांना विचारलं. तर तेव्हा कपिलने, मला चांगलं आठवतं, त्याने नंतरहून सांगितलं की अरे मीच तुझा नंबर दिला, कपिलने. आणि तो काहीतरी कपिल होनराव, येस, तो सयाजी कंक जो आपल्या चित्रपटात करतोय. तर तो ऍक्च्युली सरांकडे काहीतरी वेगळा जुना नंबर गेला होता. सर त्याच्यात मला, त्यात नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते. त्यात 10-12 दिवस गेले. मग त्यांनी कपिलला सांगितलं की अरे दिशा परदेशी तुझी मैत्रीण आहे का, तिचा नंबर लागत नाहीये आणि मला तिला कास्ट करायचंय. आणि थँक्स टू कपिल की त्याने सांगितलं हो माझ्याकडे आहे, घ्या घ्या. आणि असं करून त्यांनी तो माझा नंबर दिला आणि मला कॉन्टॅक्ट केलं. आणि मला पहिले तर, मला जेव्हा फोन आला, मी सेटवरच होते, मला काहीच माहीत नव्हतं. आणि मला त्यांनी सांगितलं की आम्ही रोहन मापुसकर टीमकडून बोलतोय, कास्टिंग डिरेक्टर, आणि आम्हाला तुम्हाला एका प्रोजेक्टसाठी कास्ट करायचं. बरं, प्रोजेक्ट कुठला, काय, काहीच त्यांनी सांगितलं नाही. पण कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर आहे म्हणजे ते काहीतरी चांगलं करणार आहे. तर मीही काही विचार केला नाही, म्हणजे विचारलं पण नाही, धाडस केलंच नाही की कुठला प्रोजेक्ट, काय प्रोजेक्ट. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही फ्री आहात का. तर मी बोलले की नाही, मी आता सेटवर आहे आणि मी वाईला शूट करते. तर ते बोलले अरे मग कसं करणार तुम्ही. तर मी बोलले की नाही, ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली मला ही सिरियल सोडावी लागते माझ्या हेल्थ इश्यूजमुळे. पण काय म्हणजे मी विचार करू शकते आपल्या प्रोजेक्टचं, कारण की मी बऱ्यापैकी आता फ्री होणार आहे. पण जर एकदमच, म्हणजे एक ते माझं माइंड सेट होतं की फार हेक्टिक असेल तर मी नाही सांगणार आहे, कारण की त्यावेळेला मी फारच बिकट अवस्थेतून जात होते. माझ्या स्वतःला, माझ्या काय म्हणतात, फिजिकली आणि मेंटली दोन्ही गोष्टींना मी सांभाळायचा प्रयत्न करत होते. आणि त्यात मी शूटही करत होते. तर ते लाखात एक आमचा दादातला काही शेवटचे दिवस बाकी होते माझे, आणि तिथून मी निघणार होते. आणि तेव्हा तो फोन येऊन गेला मला. तर तेव्हा मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी करायला रेडी आहे, पण तुम्ही आधी सांगा मला की तारखा कशा लागणार आहे. कारण की तुम्ही जर मला सांगाल की आता 10 दिवसात तुला शूट करायचंय, तर ते खरंच मला नाही पॉसिबल होणार. म्हणजे तोपर्यंत मला माहित नाही की मी राजा शिवाजीसाठी या लोकांनी मला फोन केलाय. पण मी डायरेक्ट त्यांना हेच बोलले की नाही पॉसिबल होऊ शकणार 10 दिवसात. तर ते म्हणाले की नाही, अगदी 10 दिवसात नाहीये, 1 महिनाभर तरी लागेल,
पण एक काम करशील का, तू या 4-5 दिवसात आम्हाला भेटून जाशील का? ऑलरेडी शूटिंग सुरू झालंय. त्यांनी एवढंच सांगितलंय, ऑलरेडी शूटिंग सुरू पण झालंय. हे सिनेमासाठी आहे, कशासाठी आहे, मी तुला काहीच काही विचारलं नाही ग, कारण की त्यावेळेला मी इतकी त्रस्त झालेले माझ्या त्या आजारपणामुळे आणि माझ्या कामामुळे की मला माझ्या स्वतःकडे लक्ष देताच येत नव्हतं. आणि मेंटली पण मी फारच म्हणजे मी थकले होते. आणि त्यात म्हणजे आता एक नवीन प्रोजेक्ट येणं म्हणजे मला ते थोडंसं दडपणच येत होतं. एक तो म्हणजे हॅपीनेस होता की अरे इतक्या मोठ्या कास्टिंग डिरेक्टरने मला फोन केलाय. आणि पण मी हे करू शकते की नाही क्वेश्चन मार्क होतं. मी तर असं मी गळून पडले होते की नाही या पुढचे प्रोजेक्ट मी करणार नाही करणार, माझं आता काय फ्युचर असेल काय असेल असंच होतं ग माझं कम्प्लिटली. आणि त्यातनं एक ते म्हणतात ना उम्मीद की किरण, तसं हे कास्टिंगचं मला ह्या कास्टिंग बद्दलचं मला फोन आला. आणि मी बोलले की ठीक आहे. आणि मला ना त्याच दिवशी दुपारी मला एवढं कळलेलं की एक 3-4 दिवसांनी आमचे सुट्ट्या लागणार आहेत. एक 2-3 दिवसांची सुट्टी आम्हाला मिळणार आहे. तर मी बोलले की ठीक आहे चालेल, मी या दिवशी येऊन तुम्हाला भेटते. तर ठीक आहे, तुला सेटवरच येऊन भेटावं लागेल. मी बोलले की कुठे आहे सेट? तर त्यांनी सांगितलं फिल्म सिटी. तर मी बोलले की ठीक आहे, मी गोरेगावातच राहते, मला अगदीच जवळच आहे फिल्म सिटी 5 मिनिटावर, तर मी येते या. तर एक ते प्रॉपर की इतक्या वाजता तुला यायचंय, आम्ही तुला पाठवतोय ऍड्रेस, कुठल्या सेट नंबरवर तुला यायचं, ते सगळं कन्फर्म झालं ग. मी ते कन्फर्म केलं, मी प्रोजेक्ट बद्दलच विचारलं नाही. पण समोरून मला सुशील त्याचं नाव, त्याने मला सांगितलं की दिशा तुला प्रोजेक्ट बद्दल विचारायचं आहे का, काही माहिती हवी आहे का? तर मी बोले हां 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 मला विचारायचं आहे, कुठला प्रोजेक्ट आहे? आणि एक एक काय म्हणतात एक कळलं होतं की ऑलरेडी शूटिंग सुरू झालंय आणि आपल्याला कास्टिंगसाठी विचारलं जातंय आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यात माझे एक 10-15 दिवस 10-12 दिवस लागणार आहेत, बस एवढंच मला माहित होतं. मग त्याने जेव्हा सुशीलने सांगितलं की दिशा तुला जाणून घ्यायचं आहे का तो कुठला प्रोजेक्ट आहे, तर मी बोलले की हां 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 मला जाणून घ्यायचं आहे. हां कुठला? तर ते म्हणाले की रितेश देशमुखची राजा शिवाजी, मुंबई फिल्म कंपनी. मी अशी शॉक झाले, मी काय हो? आणि त्यात मी काय करते? तर ते म्हणाले की अफजल खानची बेगम, त्यासाठी आम्ही जो कास्टिंग करतो. मी शॉक होते, म्हणजे मला काही कळतच नव्हतं की खरंच असं काही होणार आहे. मी बोलली ठीक आहे मी येते, मग काय. आणि फोन ठेवून दिला. मी ब्लँक होते की बरं असं पण काही होणार आहे का. आणि मग नंतर ते 3 दिवसाचं मी स्केड्यूल संपवलं, मी तिथे गेले, मी मीटिंग केली. आणि माझ्यासाठी सर, रितेश सर असे आले, रोहन सर असे आले. मी अशीच होते, म्हणजे मला असं वाटत होतं की हे सगळं स्वप्न सुरू आहे का. आणि तेव्हा जे काही प्रेरणा तुला सांगू ना दडपण आलं, परत एकदा ते क्वेश्चन मार्क माझ्यासमोर उभा राहिला की मी परत एकदा क्वेश्चन मार्क माझ्यासमोर उभा राहिला की मी यासाठी रेडी आहे का. कारण की मोठं काहीतरी आलंय पण मी हे करू शकते का. म्हणजे ठीक आहे मोठं आलंय, त्याच्यासाठी जर तू आता विचारशील तर मी बोलेन की हा एक 7-8 दिवसात मी रेडी आहे, मी काम करायला तयार आहे. पण तेव्हा फिजिकली मेंटली मी प्रचंड खचले होते ग. म्हणजे इतकं मोठं काम मी सोडून मी घरी बसणार होते, मी माझ्या स्वतःवरती लक्ष देणार होते. ह्या पुढे आता मला कामं मिळतील नाही मिळतील हा पण खूप मोठा क्वेश्चन मार्क होता माझ्यासमोर. पुढचं आयुष्य काय. तर ती एक गोष्ट, एक नेगेटिव्ह गोष्ट माझ्यासमोर आजूबाजूला ती फिरत होते की इतकं खरंच दिशा तू सिरियल सोडते. म्हणजे मला खरंच अगं वाटलं नव्हतं की मी सिरियल सोडीन, पण एक त्या झोनमध्ये मी होते आणि हे काम माझ्याकडे आलं, माझ्या पदरात पडलं. आणि मग मी जस्ट असं त्यांना विचारलं ग की अफजल खान कोण करते. एक बोलतात ना की अच्छा ठीक आहे कास्टिंग होत आहे माझं. आणि फटफट झालं ते. रोहन सरांनी सांगितलं ही दिशा परदेशी सर हिचं आपण करतोय. तर सरांनी पण रितेश सरांनी पण हाय हॅलो केलं. आणि ठीक आहे दिशा तुम्ही डन करतोय आम्ही तुम्हाला, तुमचं काम रोहन सरांनी पाहिलेलं आहे, तुमची प्रोफाईल माझ्याकडे ऑलरेडी आलेली होती, तर तुम्ही मेजरमेंटसाठी जा आणि मेजरमेंट देऊन टाका. म्हणजे ते इतकं फटाफट झालं ग
की मला ते असं वाटत होतं मी खरंच स्वप्न बघते. आणि ते एक उत्साह असतो की मग मी घाबरत घाबरत विचारलं सरांना की अफजल खान कोण करणार आहे. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, ते आत्ता नाही सांगणार आहे, ते तुला सेटवर कळेल. अच्छा. माझं असं झालं की का, म्हणजे का आता मी जर माझ्या अपोजिट, मी कोणाच्या तरी अपोजिट आहे, कोणतरी माझ्या अपोजिट आहे, तर मला कळणं गरजेचं आहे ग की कोण आहे नक्की. Right. तर ते हसले आणि ते बोलले आता नाही काय, ते बाहेर न्यूज नाही काढायची आहे, ते तू सेटवर. सेटवरती तुला. आताही माझं असं झालं की ठीक आहे, कोणतरी मराठी कलाकार असेल, राजा शिवाजी मराठी कलाकार असेल, कारण की काहीच माहित नव्हतं. राजा शिवाजी स्पेशली त्या प्रोजेक्टसाठी काहीच न्यूज बाहेर तेव्हा काढल्या नव्हत्या की किती आर्टिस्ट आहेत, त्यात बॉलिवूडचे सेलिब्रिटीज पण आहेत, हे काहीच माहित नव्हतं. मी मेजरमेंट्स दिले वगैरे, ते सगळं झालं. आणि तिथे ना तेव्हा मेजरमेंट्स देताना ते काहीतरी त्याचे 1-2 वेळा ते बोलले की संजय सरांसोबत हे काहीतरी ते असं झालं की संजय सर. त्यातही मी लक्ष नाही दिलं की काय संजय सर, कोणतरी असेल संजय सर. मग नंतर त्यांनी मला सांगितलं टीमने की तुम्हाला परत एकदा यावं लागेल, म्हणजे 1 महिना आहे आपलं शूटिंग सुरू व्हायला, तुम्हाला परत यावं लागेल. फिटिंग वाईज ते कसं कपडे दिसतायत काय, ते छोटीशी आपण लुक टेस्ट करूया. म्हणजे ठीक आहे, 10 दिवसांनी परत बोलवलं. म्हणजे तोपर्यंत मी छान आराम करून घेईन. ओके. आणि मी गेले. तर मला कधी कळलं असेल, मला त्या दिवशी कळलं. त्यातही त्यांनी असं केलं की अरे ते संजय सरांचं हे राहिलंय, संजय सरांचं ते राहिलं. तर माझं असं झालं, कोण संजय सर काय, म्हणजे पहिल्या दिवशी पण मी संजय सरांचं नाव ऐकलं, आत्ताही मी ऐकते. तर मी जस्ट विचारलं त्यांना की हो संजय सर. अरे संजय सर, संजय दत्त सर. अच्छा ते पण यात आहे, ओके, खूप मोठी फिल्म. मग मी तिथे एक असिस्टंट डिरेक्टर होती, तिला मी विचारलं की रुचा, अफजल खान कोण करणार. तर तिचं असं होतं संजय सर. अच्छा. काय, म्हणजे तोपर्यंत मला माहीतच नव्हतं. आणि तेव्हा मला त्या रुचाकडनं, असिस्टंट डिरेक्टर कडनं कळलं. आणि तिलाही आय थिंक म्हणजे तिला सांगितलं नव्हतं की असं कोणाला सांगायचंय, नाही सांगितलं. तिने एकदम इझिली कॅज्युअली की हा संजय सर. मी लिटरली अशी उभी होते प्रेरणा, आई शपथ सांगते, मी मागे एक बेड होता, मी असं केलं की व्हॉट, हा. आणि ती गेली आणि मी अशी खाली बसले. आणि मी परत त्या दडपणात गेले की खरंच मी करू शकीन की नाही. ते शेवटपर्यंत दडपण होतच ग. तर ती अशी ती कास्टिंगची प्रोसेस, ज्यात मला माहित नव्हतं की मी संजय दत्तच्या ऑपोजिट काम करणार आहे. आणि तो दिवस आला ज्या दिवशी खरोखर सेटवर संजय दत्त यांच्यासोबत सीन करायचे होते. मला ते सांग, मला ते ऐकायचंय. कसं राहिलं. अर्थात त्यांचा एक वेगळा ऑरा आहे, म्हणजे इतके वर्ष काम केल्याचा अनुभवही असेल, पण जेव्हा संजय दत्तची एंट्री असते किंवा तेव्हा असे लोक असे असतात, तर तो ऑरा तू तिथे अनुभवलास. एक्झॅक्टली. आता ते कसं आहे ना, एकतर संजय दत्त आपण लहानपणापासून त्यांना थिएटरमध्ये, टीव्हीमध्ये आपण ते बघत आलो, तर ते एक वेगळं, तो एक वेगळा इम्प्रेशन आपल्या समोर आहे. त्यात इतिहासाच्या पुस्तकात आपण अफजल खानच्या स्टोरीज वाचल्यात, त्यावर आपण लिटरली अभ्यास केलाय, परीक्षा दिल्या. तर आता विचार कर, एक अफजल खानाची इमेज लहानपणापासून तो एक वेगळा एक ट्रॉमा बसलेला की अफजल खान किती क्रूर होता वगैरे, आणि त्याला कसं महाराजांनी हे केलं, छाटलंय, आणि जे काय कसं त्याला त्याचा केलंय. तर ती एक गोष्ट, आणि संजय दत्तची एक गोष्ट, ते जेव्हा मिक्स झालं तर तेव्हाही मी घाबरले की जेव्हा ते संजय सर असे येत आहेत समोर, आणि मी अशी झाले की हे संजय दत्त सर आहेत आणि हे अफजल खान पण आहे. तर तेव्हा पण माझं ते असंच झालं की बापरे, मी करू शकेन की नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला मला एक क्वेश्चन मार्क होताच की अशा महान लोकांसोबत मला काम करायला मिळते, आणि प्लस मी अफजल खान जो एवढा क्रूर होता, एवढा विचित्र होता, त्याची मी बायको बनली. तर माझं माइंडसेट काय असेल त्यावेळेला. कारण की आता राहिला एक अभ्यासाचा विषय की जेव्हा मी गेले, गुगल सर्च केलं किंवा मी पुस्तकं
सर्च करायचा प्रयत्न केला तर अफजल खानावर नाही का एवढं, आणि त्याच्या बेगमवर तर नाहीच नाही. नाही. फक्त ते जेवढ्या त्या 60-62 ज्या काही बेगम होत्या त्यांना त्याने किती विचित्र पद्धतीने मारून टाकलं. फक्त ती तेवढीच स्टोरी, पण त्यांच्याविषयी काहीच नाही ग. तर त्यातही एक वेगळी गंमत होती आणि त्यातही एक वेगळं दडपण होतं की बरं Right. हा प्ले म्हणजे हे कॅरेक्टर आपल्याला प्ले करायचंय ज्याच्याबद्दल इतिहासात लिहून ठेवलंय पण त्याच्याबद्दल काहीच माहित माहिती नाही. नाही. राईट. तर होल अँड सोल तो मीच करणार आहे. त्यात मला दिशा म्हणजे जी मी आहे ती दाखवू शकते का, इथपासून तो प्रश्न उभा राहिला. राईट. कारण की ती दिशा नाहीये. कुठलं वेगळं कॅरेक्टर असेल त्यात मी माझे काही मूड्स वगैरे मी टाकू शकते ग. माझा जो स्वभाव आहे मी तो थोडा ऍडजस्ट करू शकते. यात मी नाही करू शकत होते. तर त्या सगळ्या गोष्टी त्या बॅलन्स करून ते परफॉर्म करणं, आणि त्यासाठी मला संजय सरांनी सुद्धा इनफॅक्ट एका सीन मध्ये बमन इराणी सर पण आहेत, पीर हो, बाबा right. बमन इराणी आहेत. तर त्यांच्यासोबतही तो सीन, प्लस एक अमेझिंग डिरेक्टर जो बॉलिवूड मधला खूप चांगला ऍक्टर आहे, तो मला एक दिग्दर्शक म्हणून लाभला. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, माझं नशीब आहे, आणि त्यांनी पण मला खूप सांभाळून घेतलं. वा. आणि अर्थात ते वॉटर सीन्स पण आहे, म्हणजे पाण्यात जाऊन तुम्ही कारण तो सीन एकदम अंगावर असा रोमांच उभा करणारा सीन आहे. त्या सगळ्या अफजल खानच्या ज्या बायका असतात, बेगम असतात, तो पाण्यात हे करतो. बरोबर. तो सीन मी काही व्हिडिओ बघितले BTS वगैरे मध्ये, मला वाटतं ते खूप चॅलेंजिंग राहिलं असणार तुला. खूप चॅलेंजिंग होतं प्रेरणा. ते खरं सांगू ना, ते असे आला तो सीन, ते सीन्स असे जे काही एडिट वगैरे ते केलं ते ढपढप ढपढप झालं आणि ते संपलं. लोकांना ते अंगावर आलं की अरे असं कसं वगैरे, बापरे हे कसं असं मारण्यात आलं. पण ते प्रत्यक्षात ती गोष्ट मी केली आहे प्रेरणा. म्हणजे आत्ताही माझ्या अंगावर शहारा आलाय की एकतर ते इमॅजिन करणं की असं म्हणजे असं मारण्यात आलं बायकांना, आणि ते आता आपण सीन करणार आहोत त्याचा. आणि मला चांगलं आठवतंय की रोहन सरांना जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटले तर त्यांनी मला एवढंच विचारलं की ठीक आहे ऍक्टिंग मी तुझं बघितलंय वगैरे, स्विमिंग करता येते ना. हा करता येते. मला म्हणजे डोक्यातच नाही त्या गोष्टी की स्विमिंग का, म्हणजे काय संबंध. बरं मला असंच होतं की राजा शिवाजी आणि स्विमिंग काहीच म्हणजे काय कॉम्बिनेशन काय या गोष्टीचं. बरं तुला अफजल खानच्या बेगमच्या गोष्टी माहिती आहेत ना. मी बोलले की नाही सर, कारण की तोपर्यंत मी काही सर्च केलं नव्हतं. त्यात जी फर्स्ट मीटिंग होती तर त्यांनी सांगितलं की त्याने असं मारून टाकलं. मी बोलले की ठीक आहे, म्हणजे स्विमिंग तर येतं मला, पण ते म्हणजे काय कुठे करणार आहोत आपण. काही नाही, आपण मे बी विहिरीत वगैरे करू ते शूट. नाही, ते सगळं आपण प्रोटेक्शन वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण ते प्रॉपर गोष्टी तेव्हा अवेलेबल असतील. तुमच्या जीवाशी आम्ही नाही खेळणार, आम्हाला काही मिळणार नाही आहे. सेफ्टीची काळजी घेतली. येस, ती 101% असेल. पण तो सीन करत असताना ते अनुभवत असताना काय होतं तुझ्यासाठी कशा पद्धतीने, कारण त्या बेगमच्या त्या सगळ्या पेहरावात अंडर वॉटर जायचं. करेक्ट. तर ते त्याचं मला 2 दिवसाचं त्याचं शूट ठेवलं, आणि ते पण नाईट शूट ठेवलं. अच्छा. तर फर्स्ट नाईट त्यांनी ह्यासाठीच ठेवलं होतं की पूर्ण आम्हाला गेटअप आणि मेकअप सगळं रेडी केलं टॉप टू बॉटम, आणि त्यांनी सांगितलं की चला आता आपल्याला स्विमिंग पूलमध्ये जायचं. ठीक आहे, गेलो. मग त्यांनी ते मास्क वगैरे लावले. एकदाच मी कुठल्या तरी काळी 2-3 वर्षापूर्वी मी स्कुबा डाईव्ह केलं होतं, तर त्याच्यामुळे ना ते थोडेसे जे काही सायन्स असतात ते मला माहित होते. पण ते A to Z शिकवण्यापासून आम्हाला परत पुन्हा एकदा सुरुवात होती. आणि ते मास्क घेऊन कसं खाली जायचं, कसं पोहायचं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या. मग कॅमेरा अँगल, त्या सगळ्या गोष्टी शिकलो आम्ही. बरं ते कसं ना, ते फार डीप वॉटर नव्हतं. मग त्याच्यानंतर मध्यरात्री आम्ही जेव्हा ते शिकलो की कसं ते आतमध्ये जायचं, ऑक्सिजन घ्यायचं, सगळं करेक्ट असेल त्याला ते सांगायचं, आणि मग ते मोठा श्वास घेऊन तो ऑक्सिजन मास्क काढायचा आणि मग ऍक्ट करायचं. आणि मग आपला श्वास आपल्याला कळतंय की आता संपलंय आपलं जेवढा आपण श्वास घेतलेला, आता आपल्याला परत श्वास लागणार आहे. तर तेव्हा आपण काय साईन करायचे, हे वाला साईन करायची, ही वाली साईन करायची, आणि मग ते परत येतील आणि मास्क देतील. त्यात पण त्यांचं असं होतं की ही जेव्हा तुम्ही साईन कराल ना
तर तुम्हाला कळतंय की आता आपला श्वास जाणार आहे, म्हणजे आपला संपलेला आहे, तर त्याच्या 2 सेकंद किंवा 3 सेकंद आधी करा. तर माझं असं झालं की का नाही, आम्हाला यायला तोपर्यंत यायला पण वेळ हवा ना. तर त्या गोष्टींचंही भयंकर दडपण होतं की बरं हे आपल्याला करायचंय. गंमत अशी की ते पोहणाऱ्या माणसाला सांगायचं की आता पाण्यात गेल्यावर तुला पोहता येत नाही आणि तू डुबते असं ऍक्ट कर, असा अभिनय कर, जे इम्पॉसिबल आहे. जसं एकदम उत्तम डान्सरला जेव्हा आपण सांगतो की आता तुला नाचता येत नाही असा अभिनय कर, तर त्याला नाही जमत की अरे मला तर नाचता येतं. तर ते तसं आहे इथे, की इथे एकदा पाण्यात पडल्यावर ज्याला पोहता येत नाही तो पण हातवारे करतो आणि स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. इथे आम्हाला माहितीये की कसं पोहायचं असतं. त्यात म्हणजे बट ऑब्वियस मी जाईन ग सटसट वर हातपाय मारून. तर आता इथे एक वेगळा टास्क होता की आता हातपाय विचित्र वेगळेच मारायचे. तर त्या गोष्टी पहिल्या रात्री साखळदंड वगैरे पण होता. एक्झॅक्टली त्या दिवशी ते सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी शिकवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी खरी मजा ग, आम्ही रेडी झालो वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. बरं तेव्हा आदल्या रात्री आम्हाला एवढंच सांगितलेलं की तुमचे क्लोज पडणार आहेत, बाकीसाठी ड्यूप आहे ते सगळं करून घेतील, फक्त तुमचे क्लोज आहेत की तुम्हाला खाली जायचंय, मास्क काढायचंय, तुम्हाला अभिनय करायचंय की तुम्ही पाण्यात डुबणार आहात आणि मरायचं एका क्षणात. आणि त्या क्षणात मेल्यानंतरही तुम्हाला श्वास सोडायचा नाहीये, बुडबुड बुडबुड काही करायचं नाहीये, डोळे ब्लिंक करायचं नाहीयेत, कारण की ते मरणाचा सीन होता. तर एक ते स्टॅटिक द्यायचंय आणि मग तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ही साईन करून तुमच्यापर्यंत मास्क येईल. हा ठीक आहे चला, त्याची ती रिहर्सल झाली, मस्त झालं. दुसऱ्या रात्री आम्ही येऊन बसलो, रितेश सर होते, रितेश सर आले आणि ते म्हणाले की निशा आपण आता एक असा सीन करतोय की तुम्ही ना तिथे वर जाताय आणि वरतून ते जम्प मारताय, त्याचा मास्टर लावलाय, तर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये, काही बाकीचे सगळे आहेत, सेफ्टी एकदम ऑल सेट आहे वगैरे. हा ठीक आहे. माझं झालं सर मला काय येऊन सांगतायत, ड्यूप आहे ना करायला. मग नंतर कळलं की नाही, ते मला करायचं. अच्छा, ते मला करायचंय. आणि लिटरली स्विमिंग पूल, कारण की आम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये शूट केलेलं, स्विमिंग पूल त्याच्या एक 10-12 फीट वर एक तो स्टेज बांधला होता, त्यात मला उभं राहायचं होतं. स्विमिंग पूलची हाईट म्हणजे डेप्थ होती एक 17-18 फीट. आणि काही नाही, ते साखळी बांधली त्यांनी मला विचारलं की काही नाही होईल, काही नाही होईल, मस्त होईल. म्हणजे ह्याची तर प्रॅक्टिस केलीच नाहीये. अच्छा, साखळदंड बांधून साखळदंड, ते जम्प करणं, ते काही माहित नाही. आम्हाला फक्त एवढं सांगितलं की तुमचा क्लोज घेतला जाईल, हे काहीच नाही. त्यात अजून एक दडपड की अरे बापरे आता काय, हे तर लास्ट मुमेंटला ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मग सरांना डाऊट आला, कारण की आम्ही दोघी घाबरलो, कारण की एक छोटी बेगम पण होती माझ्यासोबत, आम्ही दोघी घाबरलो. सर म्हणाले की काय झालं. आणि सर ते ऍक्च्युली काल आम्ही त्याची प्रॅक्टिस केली नाही. अच्छा, प्रॅक्टिस केली नाहीये का, मला वाटतं तुम्ही कराल. बघा ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जर खूप जास्त भीती वाटत असेल तर आपण ड्यूप वापरू, तुमच्यावर आहे. तुम्ही काय म्हणजे जर नसेल करायचं तुम्ही सांगा नाही करायचंय, पण मला असं वाटतं तुम्ही करू शकता. तर माझं असं झालं की जर डिरेक्टरच माझा रितेश यांना तुमच्यावर विश्वास इतका विश्वास दाखवतोय, तर मी माझ्या स्वतःवर मी का एवढा सेल्फ डाऊट घेते. चल कर लेंगे. मी गेले, ती साखळी, ती प्रॉपर ती साखळी होती, तो दगड होता ऍक्च्युअल मध्ये बांधलेला. ऍक्शन म्हटल्यावर तो दगड टाकण्यात आला, माझी ती उडी होती, म्हणजे ती साखळी सरसर 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 खाली गेली. मी असं वर बघून फक्त स्वामींचं नाव घेतलं, बापरे, आणि ते पाण्यात उडी मारली झालं. बरं तेव्हा आपण जे अंडर वॉटर करतो आपल्याला काही कळत नाही, कारण काही दिसत नसतं. वर आले तर मी जो होता माझ्यासोबत, जो मला वाचवणारा, ते सगळे होते आणि खूप लोक होती ग, त्यांनी सेफ्टीचं ते त्यांनी खूप स्विमर्स वगैरे ते खूप प्रॉपर त्यांनी बोलवलेले. तर त्याला मी विचारलं की कैसा हुआ, तर तो बोला की ठीक हुआ दिशा, करेक्शन आएगा. तर फर्स्ट टेक ओके, त्यात भरपूर करेक्शन आलेत.
सर इतके स्वीट आहेत की त्यांनी मला बोलवलं, बसवलं, चाय कॉफी, कारण की थंड. आणि बरं त्यात इश्यू असा होता की त्या त्या रात्री धो पाऊस. अच्छा. म्हणजे त्या 2 रात्री मी फक्त पाण्यात होते. पाण्याच्या बाहेर आले तर पाऊस, पाण्याच्या आतमध्ये मी पूर्ण अंडर वॉटर. तर 12 तास मी पाण्यातच होते. म्हणजे फार अगदी 5-7 मिनिटं बॉडीला थोडं रिलॅक्स करण्यासाठी मी बाहेर असायचे. नाहीतर मी ते 2 रात्र मी फक्त आणि फक्त पाण्यात होते. मी भिजत तरी होते किंवा पाण्यात अंडर वॉटर तरी मी काम करत होते. आणि मग सरांनी ते बसवलं आणि खूप स्वीटली त्यांनी सांगितलं की दिशा बघा हे करेक्शन आहे. आता असं वाटतं की तुम्ही स्विमिंग करताय. कारण की पाण्यात पडल्यावर आपले हात असेच जातात वर खेचण्यासाठी वगैरे, वर येण्यासाठी. तर आता ते असं स्विमिंग करताय. आता असं नाही, नका करू, आता वेगळं काहीतरी करा. मग त्यांनी सांगितलं की असे हात करा, तसे हात करा, असे पाय करा, हे करा. म्हणजे ठीक आहे, चालेल, करते. बरं मी त्यातही वर आले तर त्यांनी अजून वजन लावलं मला इथे की मी वर येऊ नये. काही हात मारले तरी मी वर येऊ नये म्हणून ते अजून वजन लावले. म्हणजे तो दगड तर होताच, ते दगड सकट मी ते दगडाला घेऊन मी वर आले होते. तर त्यांनी अजून ते वेट्स लावले मला. परत दुसरा टेक झाला, परत स्वामींचं नाव घेऊन मी काय जम्प मारली. जे काही केलं बाबा माहित नाही ते कसं आहे. जशी मी वर आले, मला ते घेऊन आलेत, मी वर आले, माझं असं झालं की शेट आता काय माहित नाही. वर आले, सगळे क्लॅप्स करतायत. हो नाही असं झालं. आणि मी त्याला विचारते, हाँ सच में अच्छा हुआ? तो दिशा सुपर्ब हुआ है, सुपर्ब. मैंने तो मॉनिटर नहीं देखा है क्योंकि मैं तो अंडर वाटर था, पर जितना आपने किया है सुपर्ब किया है. आप मॉनिटर पे चेक करो. वेल डन. म्हणजे सर तर इतके खुश झाले की ये सेकंड शॉट मध्ये मिळालाय मला. हा म्हणजे ह्यात आता मी नाही, तुला परत मी नाही करणार आहे, परत उडी नाही मारायला लावणार. असा करून तो एक शॉट कम्प्लीट झाला. मग फायनली आमचे क्लोज पण झाले. क्लोजची पण एक वेगळीच मजा होती. त्यात पण त्यांनी असं केलेलं की आम्हाला एकदम आतमध्ये पाठवायचे, मास्क विथ ऑक्सिजन आतमध्ये एकदम अंडर वॉटर क्लोज शॉट. येस, एकदम अंडर वॉटर पाठवायचे. आणि मग नंतर त्यात एक लोखंडी त्यांनी एक टेबल करून ठेवलेला, त्याच्यावर आम्ही असे बसायचो की सेट 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 असे करून बसायचो. मग 100 वेळा तर ते विचारायचे, अप जायचे, हे डाऊन जायचे, परफेक्ट आहे हे काय. तर एक हे आपल्याला ह्याची सवय असते का प्रत्येक वेळेला. तर मग ते विचारायचे पण की वर जायचंय का, तर मी नाही परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. म्हणजे एवढं असं होतं की अरे बापरे आपल्याला सीन करायचा, अरे बापरे आपल्याला सीन करायचा. आणि मग ते क्लोज पण व्यवस्थित झाला, मास्क काढला, जे काय करायचं होतं ते केलं. म्हणजे मी त्या रात्री मी काय केलं हे मला नाही माहिती. म्हणजे मला जर कोणी विचारलं की तू काय केलं, तर माझं असं असेल की ते घडलं, आपसुकच गोष्टी ते झालं. म्हणजे त्यावेळेला मी आधी एक, आपण सीन मध्ये जाताना आपण कसं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की आपल्याला सीन करायचा आहे, सीन प्रिपरेशन असतं, सीन काय आहे, सीन मध्ये मी कोण आहे, सीन मध्ये मी दिशा दाखवणं गरजेचं नाहीये किंवा दिशा कशी वागेल तर नाही, ते कॅरेक्टर कसं वागेल. आपण ते फार प्रिपरेशन करून वगैरे ऍक्ट करायला जातो. यात मी बेगम होते पण मी माझ्या दिशाला वाचवत होते. इतकं जवळून मी पाहिलंय मृत्यू काय असतो ग. अरे बापरे. हो, श्वास थांबवून त्या सगळ्या गोष्टी करणं. आणि आलंच नाही ग कोण, मास्क द्यायला आलंच नाही तर काय करशील तू प्रेरणा. तर भीती राहून लागते आपल्याला. सेफ्टी आणि सगळ्या गोष्टी असतात, पण अंडर वॉटर सीन करणं खरंच काहीच काम नाही. आणि ते करताना ते दडपण आलंच. आणि एम शुअर मी समजू शकते तुला काय ह्याच्यातनं तू जात म्हणजे पाण्याच्या खालून. म्हणजे मी पाण्याच्या म्हणजे जेवढे काही सीन दिले ना मी बेगम होते त्यात, पण पाण्याच्या खाली मी दिशा परदेशीच होते जी मी माझ्या स्वतःला वाचवत होते. पण अदरवाईज संजयदा त्यांच्यासोबतचे सीन होते त्यावेळेस काही इम्प्रोव्हायझेशन असेल किंवा त्यांच्याकडनं काही तुला हे मिळत होतं की हे असं करूयात आपण, हा सीन तसा करता येईल, फार बोलतात ते सेटवर काय की डायरेक्ट सीन सुरू झालं की नाही. हो, ते असे चुपचाप बसलेले असतात सेटवर, असे कोपऱ्यात चेअर ठेवून ते चुपचाप बसलेले असतात. बरं, त्यांना खूप होतं बोलायला, तर ते आपले स्क्रिप्ट घेऊन ते पाठांतर करत बसायचे, यायचे, टेक द्यायचे, परत निघायचे. मग एकदा दोनदा ना मी म्हणजे मास्टर चालू होता आणि एकदा दोनदा मी काहीतरी रिहर्सल असताना मी एक काहीतरी वर्ड खात होते. म्हणजे ते अख्खं वाक्य बोलायचं आणि कुठला तरी एक
मधला शब्द खात होते. तर ते इतके क्यूट हसले आणि ते बोले असं असं त्यांनी केलं की एक वर्ड परत तू खाल्लंयस. अच्छा. तर ते तेवढंच इंटरॅक्शन होतं माझं. किंवा मी खूप घाबरलेले होते तर त्याच्या वेळेला त्यांनी बोलले की काम डाऊन, असं त्यांनी तुला केलं की कम्फर्टेबल केलं, काम डाऊन. इनफॅक्ट रितेश सर पण, की रितेश सरांना पण मी जाऊन सांगितलं की सर मी ना खूप घाबरले, संजय सर आता मी प्रचंड घाबरले. तर त्यांचं असं झालं की 10 मिनिटं घेताय का, आपण नंतर करूया, तुम्ही बसा, चहा कॉफी काय हवी आहे का, नंतर करूयात. म्हणजे इतके ते लोक. आणि रितेश देशमुख सगळ्यांना एकदम अहोजाहो करून खूप रिस्पेक्टफुली वागवतात. खूप रिस्पेक्टफुली. आणि असं कधीच नाही झालं की नाही नाही तुमच्यामुळे सीन लेट होतोय किंवा चला चला चला, असं कधीच नाही ग त्यांचं. अच्छा. खूप काम डाऊन, लाईक स्वतःही रिलॅक्स होते, धडपड होती त्यांची, नो डाऊट. मी खूप त्यांना मेहनत करताना बघितलंय. म्हणजे माझ्या वेळेला तर ते फक्त डिरेक्टरच होते, पण ॲज अ डिरेक्टर ते ज्या एनर्जीने वावरत होते, तर जसा बाहेरचे बाकीचे जे डिरेक्टर असतात तसाच माझा डिरेक्टरही होता ग त्यावेळेला, की फोकस्ड. राईट. म्हणजे तेव्हा त्याने हा विचारच सोडला होता की मी एक बॉलिवूडमधला एवढा चांगला अभिनेता आहे, मी आपल्या एक CMचा जो त्यांना मान मिळतो त्यांचा मी मुलगा आहे, हा विचारच सोडला. तो एक डिरेक्टर म्हणूनच फोकस्ड होता. तर प्रत्येक जणाने असं फार असं की ओके काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, असं काम पण तुझ्यासाठी एक वेगळा अनुभव या निमित्तानं आणि मोठ्या स्क्रीनवर इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग होता आलेला आहे. हो, पण मला आधी सांग, हा प्रोजेक्ट मिळाला, या सगळ्या गोष्टी असताना त्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये एक छोटीशी लेंथ वाला पण अगदी महत्वपूर्ण भूमिका करणं, ते तुझ्यासाठी महत्वाचं असतं एक कलाकार म्हणून, की मिळणारे जे काही पैसे मानधन म्हणूयात आपण त्याला, ते महत्वाचं असतं. अशा प्रोजेक्टमध्ये काय दिशा म्हणून तू काय कलाकार म्हणून एक विचार? नाही मी क्वांटिटी वर्कपेक्षा मी क्वालिटी वर्कला जास्त प्राधान्य देते. नो डाऊट पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आत्ताच्या तारखेला. पण मी दिशा परदेशी मी अशी आहे ना की फक्त पैसा आहे का, तर नाही, माझ्यासाठी फक्त पैसा नाही, किंवा फक्त काम आहे का, तर माझ्यासाठी तेही नाही. माझ्यासाठी दोन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. काम चांगलं असेल ठीक आहे, पैसे मला बरे मिळत असतील ओके, पण काम चांगलं नाहीये आणि मला पैसे खूप मिळतात, मी ते काम करणारच. तर माझ्यासाठी दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि या बाबतीत मी फार चूझी आहे. सगळ्याच गोष्टी मला करायला नाही आवडत. आणि जर तुम्ही चांगल्या लोकांसोबत चांगलं काम करायला गेलात ना, तर त्या दोन्ही गोष्टी इझिली मिळतात. नक्कीच. पण आम्हाला खूप छान वाटलं त्या या मोठ्या प्रोजेक्टचा दिशा भाग झाली, आणि जेव्हा ती स्क्रीनवर येतेस, अर्थात तो काही लेंथ त्याची छोटी असली तरी त्याचा इम्पॅक्ट खूप महत्वाचा होता. आणि तू जसं सांगितलंस अंडर वॉटर सीन असेल किंवा संजय दत्त यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं असेल, याच्यातून तुला एक खरं तर कलाकार म्हणून तुझ्यासाठी समृद्ध करणारा प्रवास झाला असेल, एवढं मला नक्कीच वाटतं. खूप छान वाटलं तू या सगळ्या सध्या तुझ्या पर्सनल लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतानाही या सगळ्या गोष्टींसाठी मुलाखत दिलीस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद दिशा. आणि तुझ्या आगामी सगळ्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. थँक्यू प्रेरणा, थँक्यू सो मच. काय झालं, आवाज आला, पुन्हा घ्यावं लागेल. नाही एवढं